अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. कोणतेही अध्यात्म कार्य तसेच उपासना, नामस्मरण, नामसंकीर्तन, भजन, पूजन, भक्ती ही त्याविषयी मनात जेव्हा तळमळ निर्माण होईल त्यावेळी कुठलेही शुभसंकेत न पाहता तात्काळ प्रारंभ करावेत. कारण शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे. इथे जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, जातसहीशी ध्रुव मृत्युम ध्रुव जन्म मृत्युश्च. म्हणूनच एक संत वचन आहे की, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. त्यातल्या त्यात आपल्या मनात गुरूंच्या सेवेविषयी तीव्र तळमळ, ओढ आणि नम्र भाव असेल तेव्हा कुठल्याही ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण, पवित्र देह आणि शुद्ध सात्विक आहार, विचार, उच्चार आणि मनाची प्रसन्नता, शांतता, एकाग्रता असलीच पाहिजे. तर त्या पारायणातून परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी फिरू लागतात आणि त्या देखील सर्वांना उत्साह, प्रेरणा, बुद्धी, ज्ञान, वैराग्य, प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात. आणि त्या साधकाचा, भक्ताचा गुरूंच्या विषयी सेवा मार्गाचा प्रवास प्रारंभ होतो. आणि जर वर सांगितलेले प्रमाणे कुठले पावित्र्य नियम जर न पाळता लोकांनी आपल्याला कोणीतरी महान संत समजावे, सन्मान करावा, आपल्या आज्ञेत वागावे या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही. तर आपल्यामध्ये अहंकार, गर्व, अज्ञान, पाखंडीपणा भरण्याचा एक उपक्रम होतो. पारायण या शब्दाचा अर्थ सदैव रततल्लीन, एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममाण होणे असा आहे. आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट स्वच्छ आहे का हे पाहूनच जेवणाचा खरा आनंद घेतो. आणि जर कसे तरी वातावरण, अपवित्र, अस्वच्छ जागा तसेच अस्वस्थ परिस्थितीत अन्न भक्षण केले तर मन तृप्त होईल का? शरीराला आरोग्य मिळेल का? अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचे पारायण करावे. आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. शेवटी नियम कालमानाप्रमाणे बदलत राहतात, पण यम कधी बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे. शेवटी एकच विनंती, शरीराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यांवर छाप पाडावी म्हणून कुठलीही उपासना करू नये. कधीही यशस्वी होत नाही. तर ज्यावेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण, नामसंकीर्तन, भजन, पूजन, भक्ती, उपासना, चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभघटिका, तेच खरे लग्न, तेच ग्रह बळांचे मानले जातात. तदेव लग्नम सुज्ञम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते तय मनसा स्मरामी. हरि ओम तत्सत्. अशी पारायण सेवा, भक्ती उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम. आता आपण हे जे काही साहित्य पाहिलं ते संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींना सामना कसा करावा हे जाणून घेण्यासाठी याची आपण आता माहिती पाहिली. श्री स्वामी समर्थ.